हॅलो मंडळी, तर आज आपण बनवत आहोत भाजणीच्या चकल्या. अगदी खुसखुशीत व कुरकुरीत, आणि जे मी प्रमाण तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवले ते अगदी बरोबर आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघू शकता आणि आवडलं तर कमेंट जरूर करा. आता आपण साहित्य पाहूया. त्यासाठी मी 1 किलो तांदूळ घेतलेत, 400 ग्राम चणा डाळ घेतली आहे, 200 ग्राम मूग डाळ घेतली आहे, 100 ग्राम उडद डाळ घेतली. आता हे सर्व डाळी व तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि सुकत घालायत कमीत कमी 5 ते 6 तास. तर ह्या वाटीच्या प्रमाणाने मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता हे स्वच्छ धुवून मी हे कॉटनच्या कपड्यावर सुकत घातलेत. आता हे सुकून झाल्यानंतर ह्या डाळी व तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी जाड बुडाची कढई घेतली आहे. आता हे बघा, तुम्ही जाड कढई आहे. आता ह्याच्यात आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि आपल्याला तांदूळ असे रंग न बदलता छान असे भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ भाजताना अजिबात निष्काळजीपणा करायचा नाही आणि तांदूळ भाजून झाले की ताटात काढून घ्यायचे. पण त्याआधी त्याच्यात कपडा घालायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं त्याच्यावर काढून घ्यायचं आहे. आता आपण ही चण्याची डाळ भाजतो आहे. छान अशी खमंग अशी भाजून घेतली आहे. त्याच्यानंतर मी ही उडदाची डाळ आणि मुगाची डाळ दोन्हीही एकत्र करून छान खमंग अशा आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत. डाळी आणि तांदूळ हे छान असे व्यवस्थित भाजले गेले की आपल्या चकल्याही खूप छान होतात. तर आता डाळी आणि तांदूळ भाजून झालेले आहेत. त्यानंतर आता मी हे पोहे घेतलेले आहेत. पोहे मी 200 ग्राम घेतले. छान असे तेही आपण फक्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर साबुदाणे घेतलेत, तेही मी 200 ग्राम घेतलेत आणि साबुदाणे थोडेसे असे फुगेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी धने घेतलेले आहेत. धने हे 40 ग्राम घेतलेले आहेत. तेही आपण खमंग असे भाजून घेऊया. त्याच्यानंतर जिरे घ्यायचे. जिरे हे 20 ग्राम घेतलेले आहेत. तेही आपण छान असे परतून घेतलेले आहेत. आता हे सर्व साहित्य आपण ताटात काढून घेतलेले आणि आता गार करून गिरणीतनं तळून आणलेलं आहे. त्याच्यानंतर मी आता चकली बनवण्यासाठी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि 3 वाटी मी पाणी ठेवलं आहे. त्यातलं 1 वाटी मी पाणी काढून घेतलं आहे. आता पाणी छान गरम झालं आहे. त्याच्यात आता मीठ, ओवा, तीळ आणि लाल मिरची पावडर घालून त्याच्यानंतर आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आणि पीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर पीठ आपण ताटात काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर छान असं ग्लासाने आपण एकजीव करून घेतलं आहे, कारण की पीठ खूप गरम आहे आणि ग्लासाने एकजीव केल्यानंतर आपण हाताने थोडंसं व्यवस्थित करून घेऊया. पीठ थोडं गार झालेलं आहे, त्यानुसार आपण आता हे पीठ हाताने छान मळून घेतलं आहे. आता त्यातला एक गोळा मी काढून घेतला आहे. तोही मी 2 मिनटं छान असा मी मळून घेतला आणि त्यानंतर साच्यात घालून आपण चकल्या करून घेतलेल्या आहेत. आता गॅसवर मी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलं आहे. तेल हे शेंगदाण्याचं असल्यामुळे त्याला थोडंसं असं फेस आलेलं आहे आणि त्यानंतर आपण चकल्या घातल्यात. एक साईड झाल्यानंतर दुसरी बाजू करून घ्यायची आणि अशा प्रकारे आपल्या ह्या चकल्या